जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत मिर्झाजी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, अनिल गायकवाड, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, उपस्थित माझे सर्व पत्रकार मित्रांनो, तर यवतमाळ जिल्ह्याला बऱ्याच दिवसानंतर आल्यानंतर आपल्याला भेटण्याची इच्छा झाली. यवतमाळ जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून पक्षाने माझ्याकडे जबाबदारी दिली. कोविडमुळे मध्यंतरीच्या काळामध्ये येता आलं नाही. मी मनात येऊन गेलो, पण केवळ शासकीय निमित्तानं येऊन गेलो आणि परत आपल्याशी काही वार्तालाप किंवा संपर्क करता आला नाही. आज 9 ऑगस्ट, हा 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून आपण साजरा करतो. याच दिवशी 9 ऑगस्ट 1942 देशात स्वातंत्र्यासाठी क्रांती झाली आणि काँग्रेस पक्षाने आजपासून व्यर्थ न हो बलिदान हा कार्यक्रम आयोजित करून या महिन्यामध्ये अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी क्रांती झाली त्या ठिकाणी मंत्री, खासदार, आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेते जाऊन एकूण या संपूर्ण स्वातंत्र्याच्या इतिहासाची अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी क्रांती झाली त्या ठिकाणी मंत्री, खासदार, आमदार, पक्षाचे वरिष्ठ नेते जाऊन एकूण या संपूर्ण स्वातंत्र्याच्या इतिहासाची उजळणी आणि माहिती आणि ज्यांनी या देशासाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, रक्त सांडलं, संपूर्ण आयुष्य पणाला लावून त्याग केला, अशा थोर स्वातंत्र्य सेनानीचं महापुरुषांचं स्मरण आणि आठवण हा देश उभं करण्यासाठी, हा देश घडवण्यासाठी ज्या लोकांनी एक समर्पित भावना ठेवून काम केलं आणि आज त्याच देशाच्या लोकशाहीवर गदा येते आहे अशी संपूर्ण भारतवासियाची धारणा होत चालली आहे. लोकशाही आहे की नाही हा खरा प्रश्न निर्माण होतो. लोकशाहीच्या मुळावर हल्लीचं सरकार, विश्वास नसलेलं सरकार लोकशाहीवर असल्यामुळे, कारण ज्यांना स्वातंत्र्याची महतीच माहित नाही, स्वातंत्र्य मिळवताना काय परिश्रम करावे लागतात आणि परिश्रम केले गेले, कारण त्यांचा त्यावेळेस आताच्या सत्ताधाऱ्यांच्या जर आपण विचार केला, इतिहासात गेलो, माहित नाही स्वातंत्र्य मिळवताना काय परिश्रम करावे लागतात आणि परिश्रम केले गेले, कारण त्यांचा त्यावेळेस आताच्या सत्ताधाऱ्यांच्या जर आपण विचार केला, इतिहासात गेलो, तर मला वाटतं की या देशाला स्वातंत्र्य मिळू नये अशी अनेकांची भावना आम्ही पुस्तकं वाचल्यानंतर आम्हाला दिसते. त्यातील काही 100% नाही म्हणताय, पण बरेच जणांची भावना ती होती. कारण एका विशिष्ट वर्गाच्या हाती या देशाची सत्ता राहावी आणि बाकींनी गुलाम म्हणून जगावे. मतभेद महात्मा गांधींच्या बरोबर झालेला तो एक वेगळा इतिहास आहे, त्यावर मी जाणार नाही, कारण प्रेस आहे. तुमच्या पुढे जास्त प्रबोधन करणं हे उचित होणार नाही, पण थोडीशी माहिती म्हणून हा कार्यक्रम आम्ही आजच्यापासून सुरू केला आहे आणि संपूर्ण राज्यभर या कार्यक्रमाला आता सुरुवात होते. आष्टी असेल 13 तारखेला आम्ही आष्टीला आहोत. मी आणि सुनील केदार वर्धा जिल्ह्यातील. अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही जातो, धुळे जिल्ह्यामध्ये आमच्या यशोमतीताई जात आहेत. 16 ऑगस्टला आम्ही चिमूरला जातो. ज्या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी क्रांती झाली त्या ठिकाणी जाऊन त्या हुतात्म्यांना वंदन करणं, स्मरण करणं आणि देशासाठी ज्यांनी या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला त्यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेणं, त्यांचा सन्मान करणं, सत्कार करणं हा कार्यक्रम आम्ही आता पुढच्या याच्यामध्ये प्रदेशाध्यक्षांच्या, प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार, आदेशानुसार राबवण्याची सुरुवात केली. त्याची आज सुरुवात अमरावतीमध्ये झाली, आपल्या यवतमाळमध्ये झालेली आहे.
त्यानंतर जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. आता मी जेएमसीला आढावा बैठक घेतली. जेएमसी मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा संपूर्ण आढावा घेतला. त्यानंतर आता इथे कोविड मदत पुनर्वसन विभागामध्ये आलेलं फ्लड आणि त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आणि आमचा सामाजिक न्याय विभाग, माझ्याकडे जो विभाग आहे आसाम शाळा आहे, त्या सर्व विभागाचा आढावा बैठक ही नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये अनेक विषय पुढे आले. आता खरं म्हणजे असं म्हणतात की डेल्टा व्हेरियंटचे काही पेशंट आता मिळाले, पण धोका कुठलाही नाही. सगळे 100% रिकवर, सगळे पेशंट झाले. 100% रिकवरी त्या पेशंटची आहे. तिसरी वेव, तिसरी लाट येणार हे आता आपण गृहीत धरून त्याची तयारी काय केली गेली याचा आपण आता आढावा घेतला. या आढाव्यामध्ये नक्कीच एकूणच समाधानकारक. मागच्या वेळेस साधारणतः ऍक्टिव्ह पेशंटमधून 16%, 9% ते 14% पेशंटला, रुग्णांना व्हेंटिलेटर किंवा O2ची म्हणजे ऑक्सिजनची किंवा आयसीयूची गरज पडली. आता आपण संभाव्य पेशंटच्या दीडपट, म्हणजे मागच्या वेळेस 45,000 पेशंट होती, त्याच्या दीड साधारणतः ऍक्टिव्ह पेशंटमधून 16%, 9% ते 14% पेशंटला, रुग्णांना व्हेंटिलेटर किंवा O2ची म्हणजे ऑक्सिजनची किंवा आयसीयूची गरज पडली. आता आपण संभाव्य पेशंटच्या दीडपट, म्हणजे मागच्या वेळेस 45,000 पेशंट होती, त्याच्या दीडपट पेशंट पुढे धरून त्यातील 16% पेशंट हे किमान त्याला व्हेंटिलेटर लागणार, आयसीयू लागणार आणि O2 म्हणजे ऑक्सिजन लागणार. तर याची तयारी आता आम्ही माहिती घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांवर चर्चा झाली. नक्कीच आता आपल्याकडे 20 केलचे 2 लिक्विड ऑक्सिजन लिक्विड स्टोरेज टँक आता तयार झालेले आहेत. पुन्हा 20 केल पुन्हा पुढे होत आहे. एकूण 40 केलचा साठा आपल्याकडे असणार अशी तयारी केलेली आहे. मुलांच्यावर हा आजार येण्याची शक्यता जास्त आहे, साथ येण्याची, म्हणून मुलांच्यासाठी सुद्धा वेगळी व्यवस्था आणि साधारणतः माध्यमातून साधारण 11 कोटी रुपये म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट आम्ही आता यवतमाळ जिल्ह्याला दिले आहे. त्यांचा प्रस्ताव पुन्हा आहे आणि तो प्रस्तावानुसार अधिकच्या निधीची मागणी आहे. त्यामध्ये तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव आमच्या आयुक्ताकडून मी मागवतोय आणि आवश्यक असलेला निधी निश्चितच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्यांना उपलब्ध करून दिला जाईल. यामध्ये जवळपास आता मी माहिती घेतली हेल्थ विभागाची, तर 250 पात्र बदलीसाठी पात्र नसलेल्यांना पात्र करून घेतलंय आणि जवळपास 250 लोकांची यादी आता इथे लागलेली आहे. जर 250 जेएमसी मधून स्टाफ गेला तर जेएमसी बंद पडेल. म्हणून मी सांगितलं की जोपर्यंत आपल्याला पर्यायी स्टाफ मिळत नाही, पर्यायी कर्मचारी वर्ग मिळत नाही, तोपर्यंत एकालाही रिलीव्ह करायचं नाही. नाहीतर इकडे संपूर्ण हॉस्पिटल मेडिकल कॉलेज खाली पडेल. 250 लोक जर जातील तर इथे काम करणं कठीण होईल. ही सुद्धा सूचना या ठिकाणी मी केली. आणि गावांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात तर पहिले कोविडचा बघून घेऊ आपण. कोविडचे ठिकाणी म्हणजे 9 ठिकाणी PSA प्लॅन कार्यान्वित होतील असं मला आता कलेक्टरने सांगितलं आणि पुढच्या महिनाभराच्या आतमध्ये उर्वरित तालुके सगळ्यांचे टेंडर झालेले आहे. पण PSA मधून जो ऑक्सिजन पुरवठा होतो तो केवळ O2 बेडला होतो. तो आयसीयूला त्याची प्युरिटी जी असते ती 93± असते आणि त्यामुळे तो प्युअर नसतो. अशा वेळेस त्याला लागणारा जो ऑक्सिजन असतो तो जम्बो सिलेंडरच्या माध्यमातून पुरवठा केला जातो. त्याची सुद्धा माहिती मी घेतली आणि मला वाटतं की ऑक्सिजनच्या मागच्या वेळी जी अडचण होती किंवा त्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं, आज ती परिस्थिती राहणार नाही अशा प्रकारची एकूण प्रशासनाची तयारी आता आहे. पुरेशी बेड व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे
तुम्हाला मी एक बुकलेट देतो. खरं म्हणजे सगळं पीएससीच्या संदर्भात गव्हर्नमेंटनी 3 प्लॅन दिले ते पूर्ण झाले. त्याची 2.47 मेट्रिक टनची ती कॅपॅसिटी आहे आणि प्रपोज प्लॅन आहेत 6, ते आता 15 ऑगस्ट पर्यंत सुरू होतील. त्याची कॅपॅसिटी 6.74 मेट्रिक टन आणि टोटल कॅपॅसिटी जी आहे 9.21 मेट्रिक टनाची पीएससीची आहे गव्हर्नमेंटची आणि प्रायव्हेटचं 1, अशी टोटल 9.77 मेट्रिक टनाचे हे होतं. आणि यामध्ये LMO सिलेंडर्स जे आहे गव्हर्नमेंटची, त्यामध्ये सुद्धा जवळपास 82 आणि 40.32 म्हणजे 133.91 मेट्रिक टनाची आता सोय टोटल कॅपॅसिटी आपली असणार आहे. आता आपल्याकडे चांगली तयारी या लोकसंघटनेने आमच्या जिल्हा प्रशासनाने केलेल्या आहे सगळ्या व्यवस्थेसाठी लढण्यासाठी. आणि म्हणून गव्हर्नमेंटकडे आता एक्झिस्टिंग ऑक्सिजन सिलेंडर जे आहेत सर्व प्रकारचे मिळून 1558 आणि प्रायव्हेट 858 म्हणजे 2024 सिलेंडरची आता यांच्याकडे सगळी तयारी दिसते आहे. आणि इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्रपोज ऑक्सिजन सिलेंडर्स इन्स्टिट्यूशनल जे आहे गव्हर्नमेंट 12 मेट्रिक टन एकूण काय तयारी आपण केलेली आहे. मी पुनर्वसन विभागाचा आढावा घेतला. मागच्या वर्षात काय निधी दिला गेला, या वर्षीची निधीची मागणी आणि झालेलं नुकसान. साधारणतः 21 ते 23 जुलैमध्ये जे नुकसान झालंय त्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. 10,000 हेक्टरचं नुकसान झालेलं आहे. जवळपास 700च्या वर घरांची पडझड झाली. त्याची निधी, त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देणार आहोत. वीज पडून मृत्यू झालेल्यांना सर्व लोकांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मला वाटते 22-23 लोक आहेत, त्या सगळ्यांना निधी उपलब्ध झालेला आहे. 4 लाख प्रमाणे निधीचं वितरणही झालेलं आहे. तो आपत्ती व्यवस्थापनाकडून केला जातो. आणि एकूणच सगळ्या विभागाचा आढावा घेतल्यानंतर काही गावांचं पुनर्वसन, त्याचा प्रस्ताव मी जिल्हाधिकाऱ्यांना तयार करून पाठवायला लागलाय. अति संवेदनशील जी गाव आहेत की त्या गावांना अत्यंत आवश्यक आहे. दर 2-4-5 वर्षांनी पुराचा फटका बसतो आणि गावच्या गाव उद्ध्वस्त होतो. तशा वेळेस त्या गावाच्या पुनर्वसनाचा आवश्यक असलेला प्रस्ताव पाठवण्याची सूचना दिलेल्या आहेत. मध्यंतरी आमच्याकडे असे काही गाव आहेत की तिथले 25% घरं अफेक्ट होतात आणि बाकीच्या घरांत 50%चा निकष आहे. म्हणून ते 25%, 15%, 10% घरांना हलवलं पाहिजे. तर त्यासाठी लागणारा निधीची आवश्यकता असेल ती मागावी, अशाही सूचना आम्ही दिलेल्या आहे. एकूण महाराष्ट्रामध्ये सगळ्या कोविडच्या नंतर आलेलं सर्व संकट, पुराची स्थिती पाहिली आपण, महापूर पाहिला, नंतर आलेलं सर्व संकट, पुराची स्थिती पाहिली आपण, महापूर पाहिला, एकूण सायक्लोन पाहिला, विदर्भात आलेला महापूर पाहिला. नंतर आपण आता अलीकडच्या काळामध्ये लँडस्लाइडच्या मोठ्या घटना व्हायला लागल्या. त्यातून अनेकांचा मृत्यू होतोय. मोठ्या प्रमाणात हेवी रेनफॉल होत आहे. कोयनेच्या परिसरामध्ये, रत्नागिरीमध्ये आणि पाटण या अशा तालुक्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आणि तिकडे रत्नागिरी, चेरापुंजीपेक्षा अधिकचा पाऊस त्या ठिकाणी पडला. 700-700 मिलीमीटर पाऊस जर 24 तासात पडला तर मला वाटतं की अत्यंत कठीण परिस्थिती आपल्याला या सगळ्यामध्ये निर्माण होतेच. तरी पण राज्य सरकार म्हणून, त्या खात्याचा मंत्री म्हणून, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी जे आवश्यक आहे तेव्हा निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं. मी यवतमाळला येत असताना प्रश्न खूप आहेत, पण आज पुढच्या पुन्हा 15 दिवसाच्या आत मी येणार आहे. कारण संघटनात्मक जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे आमचा एक संवाद यात्रा सुद्धा 1 आठवड्याची आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये काढणार आहोत. काँग्रेसची संवाद यात्रा, जनतेशी संवाद यात्रा, या सगळ्या गोष्टीवर चर्चा होईलच आणि तुमच्याशी संपर्क सातत्यानं राहील. परंतु येणारा संकट कशा स्वरूपाचं असेल, येणारी थर्ड वेव्ह, त्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत आमच्या दौऱ्यावर निर्भर आहे. म्हणून आजचाही कार्यक्रम आम्ही मर्यादित लोकांच्या उपस्थितीतच घेतला, त्याला मोठं स्वरूप येऊ दिलं नाही.
आज जरी पाहिला, ऐकून सायक्लोन पाहिला, विदर्भात आलेला महापूर पाहिला, नंतरच्या नंतर आपण आता अलीकडच्या काळामध्ये लँडस्लाईडच्या मोठ्या घटना व्हायला लागल्या, त्यातून अनेकांचा मृत्यू होतोय, मोठ्या प्रमाणात हेवी रेनफॉल होत आहे. कोयनीच्या परिसरामध्ये, रत्नागिरीमध्ये आणि पाटण या अशा तालुक्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आणि तिकडे रत्नागिरी चेरापुंजीपेक्षा अधिकचा पाऊस त्या ठिकाणी पडला. 700-700 मिलीमीटर पाऊस जर 24 तासात पडला तर मला वाटतं की अत्यंत कठीण परिस्थिती आपल्याला या सगळ्यामध्ये निर्माण होतेच. तरी पण राज्य सरकार म्हणून, त्या खात्याचा मंत्री म्हणून, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी जे आवश्यक आहे तेव्हा निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं. मी यवतमाळला येत असताना प्रश्न खूप आहेत, पण आज पुढच्या पुन्हा 15 दिवसाच्या आत मी येणार आहे, कारण संघटनात्मक जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे आमचा एक संवाद यात्रा सुद्धा 1 आठवड्याची आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये काढणार आहोत. काँग्रेसची संवाद यात्रा, जनतेशी संवाद यात्रा, या सगळ्या गोष्टीवर चर्चा होईलच आणि तुमच्याशी संपर्क सातत्यानं राहील. परंतु येणारा संकट कशा स्वरूपाचं असेल, येणारी थर्ड वेव्ह, त्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत आमच्या दौऱ्यावर निर्भर आहे. म्हणून आजचा एक कार्यक्रम आम्ही मर्यादित लोकांच्या उपस्थितीतच घेतला, त्याला मोठं स्वरूप येऊ दिलं नाही. आज जरी 10 पेशंट ऍक्टिव्ह असले तरी उद्या ती संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरेंनी सांगितलं की जिल्ह्यात शिवसेनेचा एकच आमदार असताना तो काँग्रेसच्या इतर मतदारसंघात धुडगूस करून काँग्रेसचं प्राबल्य कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. समित्यांमध्ये सुद्धा काँग्रेसला कुठं घेतल्या जात नाही. एकंदरीत महाविकास आघाडीतली जिल्ह्यातली ही धुसफूस आहे का? नाही, धुसफूस बिसफूस काही नाही. दो भाई आहे, तो भी झगडा होता है. हे तर आपल्या 3 पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे धुसफूस वगैरे काही नाही. झगडे भांडण मागच्या सरकारमध्ये शिवसेनेचं आणि भाजपचं सरकार होतं, रोज पाहत होतो आपण. असं आहे की ज्याचा हक्क तो पक्ष मागत असतो. आम्ही सत्तेत आहोत, पण पक्षही आमचा वेगळा आहे आणि म्हणून 1 महिन्याच्या आतमध्ये हे सर्व मी आता उद्याला इथले पालकमंत्री त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून जे काही फॉर्म्युला ठरलेला आहे, फॉर्म्युला असा आहे की ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचा पालकमंत्री आहे त्याला जिल्हा स्तरावरची 60% पदं आणि 40% पदं उर्वरित 2 पक्षांना. परंतु जिथे आमदार नाही तिथे मात्र समान वाटतील, 30-30% महाविकास आघाडीच्या 3 पक्षाची आणि 10% पालकमंत्री. असं तो फॉर्म्युला बसणार आहोत आम्ही आणि ते ठरलेलं आहे. आणि ज्या पक्षाचा जिथे आमदार असेल त्या पक्षाच्या आमदाराला 60% प्रतिनिधित्व आणि 20% इतर 2 सरकारी पक्षांना प्रतिनिधित्व द्यायचं, अशा प्रकारचा तो फॉर्म्युला आहे. आणि त्या फॉर्म्युल्यानुसार मी काम करायचं ठरवलंय आणि तिथे कोणावरही अन्याय होणार नाही. महाराष्ट्रामध्ये जे काही लागले ठरलेलं आहे तेच यवतमाळ जिल्ह्यात व्हावं ही माणिकराव ठाकरे साहेबांची इच्छा आहे आणि त्या पद्धतीनंच जिल्हाध्यक्षांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि पुढच्या 2 दिवसात म्हणजे विदिन मंथ हे सगळे समिती सर बोलिए ना आप पीछे. ये बोलना है, अपने यवतमाळ जिले में फार्मर सुसाइड होता है और पेस्टिसाइड के वजह से भी लोग मर रहे हैं. बट आज तक अभी परसों शनिवार को वो जो महागांव का एक किसान इसमें चले गए पेस्टिसाइड पॉइजनिंग की वजह से. हमारे गांव में लोग सुसाइड किए हैं, दूसरी जगह पे सुसाइड किया है. बट ये एडमिनिस्ट्रेशन क्या करते हैं, गवर्नमेंट जीआर निकालते, गवर्नमेंट का जीआर कलेक्टर के पास आते, कलेक्टर ने तुरंत वो एसडीओ को देते, एसडीओ तहसीलदार को देते, तहसीलदार तलाठी को देते, मंडल अधिकारी को देते. पोजीशन है ये एक मिनिस्टर रैंक का आदमी ने आज हमारे को प्रेस रिलीज निकाला, उसने बताया है ये ब्रीफ जो बातें हो रहे हैं एडमिनिस्ट्रेशन इधर भी नहीं जा रहे. एक बात, कल अजित दादा पवार ने डिक्लेयर किया था अपना ये जो रेस्ट्रिक्शंस है वो रिलैक्स कर रहे हैं. और मुझे बॉम्बे से पूछा गया था इधर का क्या परिस्थिति है. मैंने कल पूरी दिन कोशिश किया है कलेक्टर से मिलने, कलेक्टर से फोन पे कॉन्टेक्ट करने के लिए. कलेक्टर मेरा फोन अटेंड ही नहीं करता है. ऐसी पोजीशन यवतमाल जिले का है, पालक मंत्री तो है ही नहीं, होगा तो कभी न कभी आते हैं. ऐसी परिस्थिति में इधर के लोग स्पेशली किसान क्या करना चाहिए ये आप बताइए हमारे. नहीं, निश्चित रूप से पेस्टिसाइड से जो पिछले साल में भी 2 साल पहले भी बहुत सारी घटनाएं हुई थी. मैं खुद यहाँ पे आया था और मैं विरोधी लीडर ऑफ अपोजिशन था, तब मैंने विजिट किया था. अगर ऐसी कुछ घटना होती है तो मैं प्रशासन को कहूंगा और इसके आगे निश्चित रूप से
अगर पैसे कोई कंप्लेंट आती है तो प्रशासन जाएगा, जिलाधिकारी जाएगा, एसडीओ जाएगा, तहसील लेवल का तहसीलदार ये वहां पे जाके इंक्वायरी करेगा और उनको मुआवजा जो देने की बात थी वो भी दिया जाएगा। मगर हम लोगों को भी आह्वान करते हैं कि पेस्टिसाइड जब हम लोग खेत में उसको स्प्रेड करते हैं तो उस वक्त भी जो प्रिकॉशन लेना है, जो सेफ्टी किट से लेकर, तो वो भी इंस्ट्रक्शन हमने दिया है। अब लोग नहीं, देखिए आज कोई पेस्टिसाइड का ये नहीं हो रहा है, यूज हो रहा है, ये तो कितने सालों से हो रहा है। और अभी इतना कुछ मुझे लगता है कि ऐसे ये 2-3 साल में ये घटनाओं में बढ़ गई है। तो इसको थोड़ा सा अपने को भी जिम्मेदारी से उनको, किसानों को भी अवेयरनेस लाकर, देखिए किसान तो मालिक जाते हैं, ये जाता है तो लेबर जाता है, कामगार जाता है। मैंने पिछले बार भी जो इंक्वायरी किया था इसमें काम करने वाला लेबर क्लास ज्यादा था, किसान का मूल रूप से किसान नहीं था। और वो भी 10% किसान थे, तो 90% वो लेबर काम करते थे वाकई फर्म। तो उसको बेचारे, वो गरीब होता है, उसको क्या नहीं होता है, इसलिए इतने अवेयर नहीं होता है उसमें। तो हम भी, आप भी मिलकर उनको भी थोड़ा उसमें प्रिकॉशन लेने की आवश्यकता को बताएंगे। मैं जिलाधिकारी को बोल के जाऊंगा कि ऐसी कुछ घटना होती है तो गवर्नमेंट के जीआर के हिसाब से वहां पहुंचकर उनको मदद देनी चाहिए, दिया जाए। संबंधी युती शासनामध्ये तुम्ही यायचे, नाना पटोले वगैरे सगळे यायचे, त्यावेळेस एक जरी आत्महत्या झाली तरी लाखोच्या गोष्टी व्हायच्या। म्हणजे 1 लाख जी मदत आहे त्याच्या नाही व्हायच्या, 5 लाखापासून तर 15 लाख पर्यंत त्यांचे अंत्यसंस्कार होऊ देणार नाही पर्यंत व्हायचे। आता त्यानंतर या 2 वर्षामध्ये इतक्या आत्महत्या झालेल्या आहे, 601 आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या आहे। परंतु कुणी त्याच्याबद्दल किंवा याला जास्त मदत द्यावी 1 लाखापेक्षा, शरद पवारजी इथे आले होते, त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की 1 लाख अमाऊंट हा खूप कमी आहे, त्याच्यात वाढ करण्यात यावी। आणि मागच्या वेळेस जे युती शासनाच्या काळात जे तुमचे आंदोलन व्हायचे, सगळे नेते यायचे, ते 15 लाखच डिमांड करायचे की याला 15 लाख मिळालेच पाहिजे, 5 लाख तर कमीत कमी राहायचे। तर अशा याच्यात आता ते सफिशियंट आहे का सर त्यांना? तुम्हाला काय वाटते तुमच्या काळात? नाही, सफिशियंट वगैरे नाही। आता आम्ही तर आल्यापासून आमच्या 5वीला कोरोनाच पुजलाय, त्यामुळे आता काय सांगायचं त्याच्यात की सफिशियंट आहे नाही हा विषय नाही। पण असं आहे की त्यावेळेस तर असे म्हटलं होतं की मुख्यमंत्री सदस्य मनुष्य पदाचा गुन्हा दाखल करा, त्यानंतर काही आत्महत्या थांबल्या काय? मागच्या सरकारच्या प्रतिनिधींनी म्हटलं होतं, आताच्या विरोधी पक्षनेत्याने। पण हे असे हे पॉलिटिकल विषय, पण असं आहे की शेवट याचा मदत तर सुसाईड करणारा शेतकरी तो त्याचा जीव गमावतो, तो कुटुंबातून अवलेल्या कुटुंबाची वाताहत होते, त्याच्या कुटुंबाला कोण आधार नसतो। म्हणून एक सरकार म्हणून थोडीशी मदत जर दिली तर किमान त्या कुटुंबाला जगण्याचा आधार मिळतो, ही त्यामागची भावना आहे। आणि ती भावना तपासून मदत ही जर आता 1 लाख रुपयाची दिली, भविष्यात नक्कीच ती वाढवण्याची आवश्यकता आहे। पण आत्ताच्या स्थितीमध्ये मी काही घोषणा करणं, बोलणं हे उचित होत नाही। आता स्थितीच्या हिशोबाने बऱ्यापैकी आहे। आता राहिला इकडे फिजिशियनचाच तुटवडा आहे, मुळात फिजिशियन मिळत नाही। मागच्या वेळी जीआर काढला होता, मी आता त्याची चर्चा केली फिजिशियनच्या असताना। मी म्हणालो पण 75,000 मध्ये पुणे फिजिशियन येणार आहे। पुढच्या वेळी जाहिरात करत असाल तर किमान 1.5 लाख रुपये फिजिशियनला देण्याची तयारी दर्शवा आणि ते द्या, त्याचे पैसे आम्ही आमच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देऊ, पण त्याला फिजिशियन कमी पडू देऊ नका। कारण 75,000 मध्ये कोणीच फिजिशियन यायला तयार असणार नाही। आता मेडिकलला सुद्धा, जेएमसीला सुद्धा आणि आरएचला सुद्धा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे, कारण लोकच नाही, ही वस्तुस्थिती आहे। तुम्ही त्या सूचना दिलेल्या आहेत। सर, एक प्रश्न होता, पेस्टिसाइड वापरासंदर्भात जो विषय आहे, तर पेस्टिसाइड विषबाधा जे कारणामुळे होत आहे, तर सद्यस्थितीत जर आपण पाहिलं तर कपाशी जी आहे ती पात्या फुलावर आहे आणि बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येतं। आपण ज्यावेळी इथं आले होते त्यावेळी आपण असं म्हटलं होतं गेल्या मागील काळामध्ये की एनडीआरएफच्या निकषानुसार आपण मदत दिली पाहिजे बोंडअळीसाठी, आणि त्याची आली होती नंतरच्या काळात। यावेळेस आपण सुरुवातीपासूनच काय उपाययोजना करतो, कारण की पेस्टिसाइडचा वापर जो आहे तो बोंडअळीमुळे वाढलेला आहे, पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे, आणि अशा स्थितीत कृषी विभाग मात्र कुठे बांधावर दिसत नाही। त्यामुळे आतापासूनच काय उपाययोजना करता येईल? सही की बोंडअळी मागच्या वेळेस मदत मिळाली एनडीआरएफच्या निकषानुसार आपण दिली। आता या 11,000 शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसारच आपण 10,000 10,500 हेक्टरचं नुकसान झालेलं आहे पुरामध्ये, त्यांना सुद्धा ती मदत आम्ही देणारच आहोत, त्याचा अंतर्भाव केलेला आहे। पैसे मदत मिळाली एनडीआरएफच्या निकषानुसार आपण दिली। आता या 11,000 शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसारच आपण 10,000 10,500 हेक्टरचं नुकसान झालेलं आहे पुरामध्ये, त्यांना सुद्धा ती मदत आम्ही देणारच आहोत, त्याचा अंतर्भाव केलेला आहे, पैसे मिळणार।
आणि आता ते बोंडअळी किंवा किडी किंवा पेस्टिसाइड खरं म्हणजे त्याच्यावरच्या उपाययोजना आपण करतो, शेतकरी करतोच, पण तरी पण बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला असेल. आता मला माझ्याकडे तर कोणती तक्रार अशा प्रकारची नाही, आणि असं जर झालं असेल, वाढत असेल, त्याच्या उत्पन्नावर परिणाम होत असेल तर त्यावेळेस सरकार नेहमीच्या पद्धतीनं निकषाप्रमाणे मदत करत असते, ती सुद्धा मदत होईल. पण आजच्या स्टेजला तेवढा मोठा प्रादुर्भाव आहे की नाही या संदर्भात अशी कुठलीही माहिती नाही. तर राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि जवळपास 42 गावाच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव आपल्या विभागाकडे आलेले आहेत आणि मध्यंतरी त्याचा आढावा मी घेतला होता, पण अनेक लोकांचं मत आहे आम्ही आहोत इथेच राहू द्या. पण आम्हाला म्हणजे दोनही गोष्टी लोकांच्या आहेत. ते आता मी आढावा घेतल्यानंतर अनेक गावाच्या संदर्भात आहे. गावाचं पुनर्वसन हे कधी असतं, ते गाव 50%च्या वर बाधित होत असेल, बरोबर आहे सर. पण अनेक गावं यातली मी माहिती घेतली 10%, 15%, 20%, 5% एवढेच बाधित होत आहेत. फक्त त्यातले 8-10 गावं आहेत की जे प्रायोरिटीनं त्यांचं पुनर्वसन करायचं. पाचपैकी अजून 2 चिंचोली, संगम आणि देवसरी जे नाव आहे, 2 गाव आहे. त्याही गावाचा आता उल्लेख झाला. मी त्यांना सांगितलं तो प्रस्ताव आमच्याकडे पाठवा, आणि तो प्रस्ताव मागचा होता त्याला रिवाइजही करावं लागेल. पहिल्यांदा तर अजून जागा शोधून झाली नाही, पर्यायी जागा त्यांना, कारण लोकांना 2-3 प्रवाहाचे लोक असतात. कुणी म्हणा इथे पाहिजे नाही तर ही जागा बदला, पुनर्वसन त्यातच रखडलं जातं. पूर्वी नागरी सुविधा करून उपयोग नाही, लोकांची तयारी असेल तर नागरी सुविधा आणि त्याचं डेव्हलपमेंट करणं आवश्यक होतं. पण ते न करता लोकांची तयारीच नाही आणि आपण करून ठेवा, त्याला काही अर्थ नाही. मी सगळा आढावा घेतलेला आहे. जी जी आवश्यकता पडेल, ज्या वेळेला निधीची गरज पडेल तेवढा निधी मी देण्याचं मान्य केलेलं आहे.